झिरो आवर मध्ये आपलं स्वागत. मी प्रसन्न जोशी. नमस्कार. भास्कर जाधव, ठाकरेंच्या शिवसेनेच्या कोकणातील वाघाचं नाव म्हणजे भास्कर जाधव. मात्र या वाघाचं सध्या गुरकावणं आणि डरकाळी फोडणं सर्वांनाच अचंबित करणार आहे, बुचकळ्यात पाडणार. खरं तर भास्कर जाधव अगदी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असल्यापासून मुलूक मैदान तोफेसारखे धडाडले. त्यांच्या रणगाड्यानं विरोधकांना हैराण केलं. पण याच रणगाड्याचं आता रडगाणंही ऐकू येऊ लागलं. पण का? कारण हा वाघ म्हणे आता पिंजऱ्यात अस्वस्थ झालाय. भास्कर रावांना आपल्या जुन्या पक्षाची म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसची, शरद पवारांची आठवण येऊ लागली. सिंधुदुर्ग ते पालघर असा उठाव बिठाव करण्याची भाषाही त्यांच्या तोंडी येते. एकीकडे उद्धव ठाकरेंबद्दल निष्ठा आणि संजय राऊतांबद्दल आदर व्यक्त करतानाच आपण कुणाच्या मागे फिरलो नाही, कुणाची जी हुजुरी केली नाही असंही ते ठणकावून सांगतात. आणि यामुळेच आपल्याला मंत्रीपद किंवा विरोधी पक्षनेतेपद न मिळाल्याची वेदनाही ते उघड बोलून दाखवतात. मात्र यामुळेच भास्कररावांच्या मनात चाललंय तरी काय? कोकणच्या या सुपुत्राचं हृदय शहाळ्यासारखं असलं तरी त्याचं मन अरबी समुद्रासारखं खारावलंय का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. आणि यावरच आहे आजचा झिरो आवर. आणि त्यावरचा प्रश्न जाणून घेण्यासाठी नेहमीप्रमाणे आपण जाणार आहोत पोल सेंटरला. आजचा प्रश्न आणि त्यावरती आवाहन तुम्हाला मतप्रदर्शनाचं. पाहूया आत्ताचा प्रश्न, आपला झिरो आवरचा आजचा पोलचा प्रश्न. संधी असतानाही मला मंत्रिपद मिळालं नाही, भास्कर जाधवांनी खंत व्यक्त केली आहे. कोकणात उद्धव ठाकरेंचा आणखी एक शिलेदार पक्षांतराच्या वाटेवर आहे असं तुम्हाला वाटतं का? होय किंवा नाही मध्ये आपण उत्तर देऊ शकता. एबीपी माझाच्या एक्स, फेसबुक, युट्यूब आणि इंस्टाग्राम अकाउंट्सवर हा प्रश्न आम्ही दिलेला आहे. त्याखाली त्याचे 2 पर्याय दिलेले आहेत. आपण तिथे जाऊन फक्त क्लिक करायचं आहे. तुमचं मत नोंदवलं जाईल आणि झिरो आवरच्या शेवटी हा कौल दाखवला जाईल. त्याचप्रमाणे तुमच्या प्रतिक्रियांचं सुद्धा स्वागत आहे. तर चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी मुळात भास्कर जाधव आज नेमकं काय म्हणाले ते पाहू. 8 वेळा वेगवेगळ्या निवडणुका जिंकल्यानंतर आता थांबावं असं वाटतं. हा माझं वैयक्तिक मत झालं. हे कोणावर नाराजी किंवा कोणी मला निवृत्त व्हायला सांगितलं? माझ्यामध्ये लढण्याची धमक आहे. 2022 पासून ज्या काही घटना पक्षामध्ये घडल्या, मला असं वाटतंय की प्रत्येक मैदानावर जाऊन लढण्याचं काम मी करतोय. हे नाराजीचे संकेत आहेत. ही नाराजी आहे. मी आहे त्या ठिकाणी ठाम पाय रोवून उभा आहे. ही नाराजी आहे. स्वतःबद्दल सातत्यानं सर्टिफिकेट देणं हे मला जमत. शरद पवार साहेबांचं उदाहरण ते देत आहेत, बरोबर आहे तेव्हाचं. पण तरीही त्यानंतर 2.5 वर्षांनी अजित पवार 40-42 आमदार. शरद पवार साहेबांची मी साथ सोडली, मी ती निर्णय घेतला, तो चुकीचा होता हे स्पष्टपणे मी बोललो. तर काही लपून छपून मी आड पडताना काही बोललो नाही. पण ह्याचा अर्थ मला त्याची आता खंत वाटते असा अजिबात नाही. मी घुसमटून जाणारा माणूस नाही. मी कुठल्याही पक्षात घुसमटणारा नाही. पहिली गोष्ट, मी पवार साहेबांना सोडल्याची चूक केली हे मी बोललो. मी नाकारणारा नाही. राजकीय माझी चूक झाली हे मी कबूल केलं. याच्यात माझ्या मनाचा मोठेपणा आणि प्रामाणिकपणा तुम्हाला दिसला पाहिजे. माझी कुणीही घुसमट केलेली नाही. मला कुणीही घुसमटत ठेवलेलं नाही. त्यामुळं मी पवार साहेबांना सोडल्याचं राजकीय चूक केली हे बोललो म्हणजे माझी शिवसेनेमध्ये घुसमट होते असा त्याचा अर्थ काढण्याचं काही कारण नाही. आता भास्कर जाधवांनी शरद पवारांचं कौतुक करावं, सध्याच्या पक्षावर नाराजी व्यक्त करावी आणि संजय राऊतांनी त्यावर प्रतिक्रिया न देणं शक्यच नाही. आपल्या सकाळच्या पत्रकार परिषदेत म्हणजे नेहमीच्या सकाळच्या पत्रकार परिषदेत राऊतांनी काय भाष्य केलंय पाहूया. शरद पवार साहेबांचं उदाहरण ते देत आहेत, बरोबर आहे तेव्हाचं. पण तरीही त्यानंतर 2.5 वर्षांनी अजित पवार 40-42 आमदार घेऊन गेलेच ना. ज्यांना शेण खायचंच आहे, ज्यांना तोंडात शेण भरायचंच आहे स्वतःच्या गद्दारीचं, ते थांबणार नाही. पैसा आणि सत्तेची चटक ज्यांना लागली आहे आणि ज्यांच्यावर दबाव आहेत, ईडी, सीबीआय, पोलीस, तर त्यांना थांबवण्याचा किती प्रयत्न केला तरी ते थांबणार नाही. दरम्यान भास्कर जाधवांनी यावेळी पहिल्यांदाच थोडी अप्रत्यक्ष का होईना पण संजय राऊत आणि पक्षाबद्दलची आपली खदखद व्यक्त केली. संजय राऊतांच्या भास्कर जाधवांना पक्ष भाषण करू देतो या वक्तव्याचा समाचार तर त्यांनी घेतलाच, शिवाय पक्षानं केलेल्या अन्यायाबद्दल त्यांनी स्वतःलाच दोष देऊन एक प्रकारे पक्षावरच कडी केली. पाहूया. सर्वसाधारणपणे आपल्या एखाद्या नेत्यानं जर एखादं स्टेटमेंट केलं
तर त्याच्याबद्दल आपण प्रतिक्रिया द्यायची नसते. परंतु अशा पद्धतीनं ते वरचेवर मला सावरण्याची भाषा करतात. मला असं वाटतं की मला एका गोष्टीचं भान आहे की मला भाषण करायला पक्ष देतो की नाही देतो हे मला चांगलं कळतं. माझं भाषण होतं, माझं भाषण झाल्यानंतर संजयराव राऊतांचं होतं आणि उद्धव साहेबांचं होतं. त्यामुळे पक्ष मला भाषण करायला देत नाही म्हणून मी काहीतरी बोलतोय असा एक जो संदेश त्यांच्या बोलण्यातनं जातोय त्याबद्दल मला सांगायचं आहे की मला एका गोष्टीचं भान आहे की बाळासाहेबांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये असणारे नेते सुभाषराव देसाई हे व्यासपीठावर असतात तरी सुद्धा मला भाषण करायला पक्ष देतो. दिवाकर रावते असतात तरी सुद्धा पक्ष मला भाषण करायला देतो. वेगवेगळे नेते असतात तरी सुद्धा मला भाषण करायला पक्ष देतो. आणि त्याच्याही उपर आदित्यजी ठाकरे असतात तरी सुद्धा पक्ष मला 3 नंबरला भाषण करायला देतो. त्यामुळे भाषण माझ्या डोक्यात हवा गेलेली नाही. असं आहे की माझ्यामध्ये दोष आहे. मला काम करायला संधी कमी मिळते याचं कारण माझ्यामध्ये दोष आहे. मी जी हुजूर करत कोणाच्या पाठीमागून जास्त फिरत नाही. मी होईला होय कधी म्हणत नाही. चूक असेल तिथे चूक बोलण्याचं धाडस मी दाखवतो. त्यामुळे त्याची किंमत मला मोजावी लागते. पण त्यातून जर माझ्या पक्षाचा फायदा होत असेल आणि माझं नुकसान होत असेल तर त्याचं मला दुःख वाटायचं काही कारण नाही. मी जे करतो ते पक्षाच्या हिताकरता जर करत असेल तर त्याची किंमत मला मोजावी लागली तर दुःख वाटायचं कारण नाही. पक्षाकरता करायचं. तेव्हा आता भास्कर जाधव झाले, राऊतांची प्रतिक्रिया समोर आली. या प्रतिक्रियेनंतर वळूयात शरद पवारांच्या पक्षाकडे. सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिक्रिया देखील तितक्याच महत्वाच्या आहेत, कारण शेवटी काही झालं तरी भास्कर जाधव हे त्यांचे एकेकाळचे सहकारी. पाहूया. वाटत नाही भास्कर शेठ नाराज आहेत किंवा असं काही. या राज्यातले महत्वाचे अनेक वर्ष संघटनेत उत्तम काम करणारे एक चांगले प्रशासक म्हणून भास्कर शेठ जाधवांची ओळख आहे. आणि मला काही माझ्या कानावर तरी ते नाराज वगैरे असं काही आलेलं नाही. ठीक आहे ना. असं आहे की एवढी कबुली देणं हा देखील मनाचा मोठेपणा आहे. हा मोठेपणा आहे ना. आणि पवार साहेबांनी त्यांना प्रदेशाध्यक्ष केलं, त्यांना आमदार केलं. त्यामुळे आता झाला गत इतिहास आहे. पण त्या गत इतिहासामध्ये मी चुकलो हे सांगण्याचा मनाचा मोठेपणा भास्कर जाधवांमध्ये फार कमी लोकांमध्ये आजच्या राजकारणामध्ये. दरम्यान शरद पवारांना सोडून जाणाऱ्या अनेकांची भावना ही भास्कर जाधवांसारखीच असते, अशी प्रतिक्रिया माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. शरद पवार साहेबांची साथ ज्या अनेकांनी सोडली ते जेव्हा एकांतात आम्हाला भेटतात तेव्हा ते हेच सांगतात की एका विपरीत परिस्थितीत आम्हाला शरद पवार साहेबांची साथ सोडावी लागली. पण हा निर्णय आम्हाला एका वेगळ्या परिस्थितीमध्ये घ्यायला लावला, नाही तर आम्ही शरद पवार साहेबांची साथ कधी सोडली नसती. त्याच्याबद्दल अनेकांनी खाजगीमध्ये खंत व्यक्त केला आहे, कारण की ओपनली करू शकत नाही, मग अनेकांच्या अडचणी आहेत. आणि आता वळूयात उदय सामंतांकडे, म्हणजेच शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांकडे. उदय सामंत आणि भास्कर जाधव दोघे कोकणातले, दोघांचे मतदारसंघ शेजारी शेजारी, त्यामुळेच असेल कदाचित. पण उदय सामंतांनी भास्कर जाधवांवर अतिशय संयमी आणि परिपक्व अशी प्रतिक्रिया दिलेली आहे, धोरणी प्रतिक्रिया दिलेली आहे. पाहूया. माझं याच्यावरचं स्पष्ट मत जर तुम्ही ऐकणार असाल तर भास्कर जाधव साहेबांनी राजकीय संन्यास घेऊ नये या मताचा मी आहे. कारण ते जरी काही माझ्यावर पण त्याने आज टीका केलेली आहे. कदाचित ती माझ्यावर टीका नाही, ते मातोश्रीवर नाराज असल्यामुळे तर राग कोणावर काढायचा तर उदय सामंतवर काढायचा म्हणून त्याने तो काढलाय, माझे ते जवळचे मित्र असल्यामुळं. पण त्यांनी राजकीय संन्यास, मी ती मुलाखत बघितली, त्याच्यामध्ये राजकीय संन्यास घेतला जसं त्यांनी होत नाही, पण त्यांनी थांबावं किंवा काय असं त्याच्यामध्ये चर्चा केलेली आहे. ते एक अनुभवी नेते आहेत कोकणातले. त्यांच्या अनुभवाचा अनेक वेळा फायदा माझ्यासारख्या देखील कार्यकर्त्याला झालेला आहे. त्याच्यामुळे त्यांचं माझ्याबद्दलचं मत काय, मी पोलिसांच्या गाडीतनं काय नेलं आणि काय नाही नेलं, याच्यापेक्षा त्यांनी राजकारणात राहावं ही माझी प्रामाणिकपणाची इच्छा आहे. तर भास्कर जाधवांबद्दल चर्चा करण्यासाठी आता आपल्यासोबत ठाकरेंच्याच पक्षातले कोकणातले नेते वैभव नाईक आहेत, शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के आणि राजकीय विश्लेषक जयंत मायणकर मान्यवर जोडले गेलेले आहेत.
त्यांच्याकडे आपण जाणारच आहोत. त्या सगळ्याचं तिघांचं स्वागत आहे, नरेश म्हस्केंचं, नाईकांचं आणि माइंडकरांचं. मात्र त्यांच्याकडे जाण्यापूर्वी जनतेला काय वाटतं, आम्ही नेहमीप्रमाणे सोशल मीडियावर आजचा प्रश्न विचारला, त्यावर अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत. लोकांनी दोन्ही बाजूने प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत. काही जणांनी आता यात आश्चर्याने असं सुद्धा म्हटलेलं आहे. त्या प्रतिक्रिया पाहूयात आणि त्यानंतर जाऊया चर्चेकडे. त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला आजच्या कमेंट्स पाहण्यासाठी. पहिल्यांदा प्रश्न पाहूयात. संधी असतानाही मला मंत्रिपद मिळालं नाही, भास्कर जाधवांची खंत. कोकणात उद्धव ठाकरेंचा आणखी एक शिलेदार पक्षांतराच्या वाटेवर आहे असं वाटतं का? होय आणि नाही हा आपला प्रश्न आहे. त्यावर आलेल्या प्रतिक्रिया पाहूयात. युट्यूबवर आलेली प्रसाद माने लिहितात, भास्कर जाधवांना मंत्रिपदाची जरी खंत वाटत असली तरी ते उद्धव ठाकरेंचा पक्ष सोडून जाणार नाहीत. तर सागर महाले म्हणतात, जाधव साहेब स्पष्ट वक्ता आहेत, जेव्हा जायची संधी होती तेव्हा गेले नाहीत, आता नाही जाणार असं त्यांना वाटतंय. युट्यूबच्याच हँडलवर आलेली आशुतोष उपासनींची प्रतिक्रिया, जाधवांना विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद हवं आहे. अर्थात आता हे पद देणं विरोधकांच्या हातात नसून सत्ताधाऱ्यांच्या हातात आहे. अजय पाटील लिहितात, ठाकरे गटातून आता सर्वच नेते बाहेर पडणार आहेत. एक्स वरती पोस्ट आहे रोहित खेडेकर यांची, भास्कर जाधवांवर नक्कीच खूप अन्याय झालाय. जाधव हे ठाकरेंसोबत एकनिष्ठ म्हणून राहिले, पण पक्षामध्ये राऊत यांचं जास्त चालतं, ठाकरे नावाला आहे. एक्सवर आलेली आणखी पोस्ट आहे शंतनू गौतम यांची, आता रडण्यात काय अर्थ आहे, हे आधी का नाही बोलायचं सुचलं, नुसता शिळ्या कढीला ऊत. इन्स्टावर आलेली प्रतिक्रिया नागेश ढेपे यांची, जगाचा नियम आहे, बुडत्या सूर्याला कुणीही नमस्कार करत नाही. अमित राज लिहितात, भास्कर जाधव कट्टर आहेत, ते जाणार नाहीत. दोन्ही बाजूने प्रतिक्रिया आहेत. सोशल मीडिया डिवायडेड आहे या सगळ्या भूमिकेवर. अक्षय वालगुडे लिहितात, कदापि नाही, व्यक्त होणे हा त्यांचा अधिकार आहे, व्यक्त झाले म्हणजे पक्षांतर करतील असा अंदाज बांधणं चुकीचं आहे असं अक्षय वालगुडेंना वाटतं. तर शशांक पलांडे लिहितात, भास्कर जाधव नकलीमधून असली पक्षात जाणार हे नक्की. त्यामुळे आता एक प्रतिक्रिया अशी सुद्धा आहे की ते पक्षांतर करतील आणि शिंदेंकडे जातील. इन्स्टावर आलेली प्रतिक्रिया विष्णू सावसे लिहितात, हे लोक स्वार्थासाठी काय करतील काही सांगता येत नाही. फेसबुकवर आलेली प्रतिक्रिया मंगेश म्हात्रे लिहितात, जाधव साहेबांना जायचं असतं तर ते कधीच गेले असते, परंतु त्यांनी असं करणं टाळलं, त्यांना चांगल्या कर्माचं फळ नक्कीच मिळेल असं मंगेश म्हात्रे यांनी लिहिलेलं आहे. आणि यानंतर आपण जाणार आहोत आपल्या गेस्ट सेंटरकडे आणि तिथल्या पाहुण्यांशी बोलणार आहोत.